तर राम राम मंडळी मित्रांनो, होतं काय, आपण जी रासायनिक खतं आपल्या कोणत्याही पिकाला टाकतो, फक्त 50 ते 60% जी खतं आहेत तर ते आपल्या पिकाला तिथं उपलब्ध झालेली पाहायला मिळतात. 30 ते 40% जे रासायनिक खतं आहेत तर ते जमिनीमध्ये अस्थिर स्वरूपात पडलेली असतात. तर त्या जमिनीमध्ये पडलेल्या खताचं विघटन करणारे काही बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. परंतु झालं काय आहे, आपण रेग्युलर रासायनिक केमिकलचा वापर केल्यामुळं आपल्या जमिनीचा जो काही सेंद्रिय अर्क आहे तर तो खालावत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या जमिनीमध्ये जे काही बॅक्टेरिया किंवा जे काही जीवाणू असतात तर त्याची संख्या कमी कमी होत चालताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीत जे जमिनीमध्ये अस्थिर स्वरूपात खतं पडलेली असतात तर ते आपल्या पिकाला प्रॉपर तिथं उपलब्ध होत नाही. तर त्या जमिनीत पडलेल्या खताचं विघटन करून आपल्या पिकाला ती खतं उपलब्ध करून देणारं एक NPK कंसोजी या नावाचं एक दाणेदार स्वरूपातलं खत उपलब्ध आहे. मित्रांनो, कोणत्याही पिकाला बेसल खत व्यवस्थापन करताना फक्त 25 किलो तुम्ही कोणत्याही रासायनिक खतामध्ये तुम्ही इथं पाहू शकता. हे जे NPK कंसो हे एक दाणेदार स्वरूपात आपण इथं बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याला डायरेक्ट कोणत्याही रासायनिक खतामध्ये मिक्स करू शकता. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल याला डायरेक्ट रासायनिक खतामध्ये कसं मिक्स करू शकतो, कारण याच्यामध्ये बॅक्टेरिया कल्चर आहे. मित्रांनो, याचं जे दाण्याचं फॉर्म्युलेशन असं बनवण्यात आलेलं आहे, ज्यावेळेस हे दाणे मातीच्या संपर्कात जातील, मातीच्या संपर्कात गेल्यानंतर याच्यामधले जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते ॲक्टिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याची स्वतःची कॉलनी ते डेव्हलप करतात आणि एकंदरीत नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या अन्नद्रव्याचं विघटन करणारे महत्त्वाचे जे काही जीवाणू, जे काही बॅक्टेरिया आहेत तर ते आपल्याला या दाणेदार स्वरूपातल्या खतामध्ये पाहायला मिळत आहे. मित्रांनो, कोणत्याही पिकाला जो तुम्ही बेसल डोस देणार आहे तर प्रति एकरासाठी फक्त 25 किलो आपल्याला NPK कंसोजीचा वापर करायचा आहे आणि रासायनिक खताची 30 ते 40% मात्रा कमी करायची. उदाहरणार्थ, जर तुम्ही 2 बॅगा DAPच्या टाकणार असाल तर 1.5 बॅग DAPची टाका, किंवा 2 बॅगा 10-20-20च्या टाकणार असाल तर 1 ते 1.5 बॅग तुम्ही 10-20-20ची टाका. मित्रांनो, यावर्षी आवर्जून NPK कंसोजीचा कोणत्याही पिकाला वापर करा आणि रासायनिक खताची मात्रा 30 ते 40% कमी करून रासायनिक खताची जी कार्यक्षमता आहे तर ती वाढवा. धन्यवाद.